मिरज तालुक्यातील माधवनगर येथे गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी माधवनगर येथील सोमवार पेठेतील मुख्य रस्त्यावर सायंकाळी 6:45 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर काठ्या आणि दगडांनी हल्ला केल्याने दोघांची डोकी फुटली असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक कलर दुकानदार आपल्या कुटुंबासह 4 चाकी वाहनातून रस्ता ओलांडत असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या 3 युवकांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली। अपघात टळला असला तरी यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। दोन्ही गटांनी काठ्या आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। भर रस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। काही सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काही व्यापाऱ्यांनी एक दिवस गाव बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता। तसे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते। दरम्यान संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी गर्दी हटवून संबंधितांची माहिती घेतली आणि तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले। त्यानंतर काही वेळातच दोन्ही बाजूचे जवळपास 1000भर लोक संजयनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले। गाव पातळीवर चर्चा करून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सोशल मीडियावर गावगुंडांनी व्यापाऱ्यांना मारहाण केली अशा आशयाचे पोस्ट व्हायरल झाल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातही काही काळ तणाव निर्माण झाला होता। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली आणि गर्दी हटवली। अखेर माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाडगे, भाजपचे शहराध्यक्ष मनजित भाऊ पाटील, निलेश हिंगमिरे, राजू आवटी, पैलवान राहुल पवार आणि पैलवान गोट्या पवार यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणला। त्यामुळे या प्रकरणी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। किरकोळ कारणावरून झालेल्या घटनेमुळे माधवनगरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।